नेशन वन टॅक्सचा ज्यावेळेस निर्णय झाला, बरेच वर्ष याच्याबद्दल चर्चा चाललेली होती। सन्माननीय सदस्य एकनाथराव खडसे साहेबांनी पण हे डिपार्टमेंट एकेकाळी बघितलेलं होतं, हे त्यांनाही आठवत असेल, आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे। आज त्यांनी या बिलाच्या संदर्भात जे काही इथं मुद्दे उपस्थित केलेले, सभापती महोदय ऑलरेडी याची सगळ्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झालेली आहे। अध्यादेश निघालेला आहे, फक्त बिलात रूपांतर करायचंय। सभागृहाने विधानसभेच्या मान्यता दिली, आता आपल्याकडची मान्यता पाहिजे। पण त्यांनी ह्याच्यातून काही इतर मुद्दे उपस्थित केले की बाबा जीवनावश्यक वस्तू आहेत त्याला तुम्ही टॅक्स किती लावणार आहे। देशामध्ये एक देश एक टॅक्स अशा पद्धतीची संकल्पना पुढे आली आणि ती लागू करण्यात आली। वास्तविक आता जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे तशा प्रकारची अंमलबजावणी होते। सभापती महोदय, या निमित्ताने मी सभागृहाला सांगू इच्छितो की एकंदरीत देशामध्ये जेवढा टॅक्स गोळा होतो जीएसटीच्या रूपाने, त्यातल्या 16% टॅक्स एकटं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गोळा होतो। म्हणजे देशाच्या त्याच्या निम्मे पैसे 50% केंद्राला जातात, म्हणजे 8% त्यांना आणि 8% आपल्याला, म्हणजे देशाच्या 8% एकंदरीत जीएसटी आपल्याला त्या ठिकाणी मिळतो। डेव्हलपमेंट करत असताना टॅक्स हा घ्यावा लागतो। एक आहे ज्याची ऐपत आहे त्याच्याकडनं टॅक्स घेतला गेला पाहिजे, ज्याची ऐपत नाही त्यांना त्याच्यामध्ये सवलती दिल्या पाहिजे। आणि त्याच्यावर सभापती महोदय अनेकदा शासन करते, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल, ते शेतकऱ्यांच्या करता बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सवलती देण्याचा प्रयत्न करत असतात। जसं आपल्या राज्यामध्ये आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला, त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने वर्षाला 6,000, राज्य सरकारने वर्षाला 6,000 असे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। धानासारखं पीक ज्यावेळेस अडचणीत येतं त्यावेळेस हेक्टरी धानाला अनुदान देण्याच्या बद्दलचा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतो। मागे सोयाबीन आणि कापसाला ज्यावेळेस दर कमी मिळाला त्यावेळेस देखील हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला। आणि केंद्र सरकार देखील जाणीवपूर्वक शेतीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या बाबी आहेत, उदाहरणार्थ खत असतील, त्याच्यामध्ये औषधं असतील, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार कीटकनाशक बंदोबस्त करण्याची औषधं, ह्या सगळ्या गोष्टीवर प्रचंड मोठ्या म्हणजे खतावर कदाचित माझ्या माहितीप्रमाणे खडसे साहेबांना पण माहिती असेल की क्रॉस सबसिडी खताला युरियाच्या करता पोटॅश ज्यावेळेस आपण परदेशातून आणतो त्याच्याकरता करोडो रुपयाची सबसिडी हे शेतकऱ्यांना देत असतात आणि ती दिली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीनं त्याला पण त्याची शेतीवाडी त्या ठिकाणी सभापती महोदय करता आली पाहिजे। आणि म्हणून तशा प्रकारचा नेहमी प्रयत्न केला जातो। 18% सभापती महोदय सरसकट टॅक्स लावला जात नाही, काही ठिकाणी 5% असतो, काही ठिकाणी 8% असतो, काही वस्तूंवर 12% असतो, काही वस्तूंवर 18% असतो। अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामधल्या कॅटेगरीज आहेत। सभापती महोदय, हा टॅक्स लावत असताना आम्ही आता उदाहरणार्थ बेदाणा पिकवणारा आपला शेतकरी म्हणजे जो द्राक्ष बागायतदार आहे, त्याचा द्राक्ष सुकल्यानंतर त्याचा बेदाणा होतो, त्याला 5% टॅक्स होता। आम्ही केंद्र सरकार म्हणजे केंद्राच्या अर्थमंत्री महोदयांशी सांगून जीएसटी काउन्सिलमध्ये तो निर्णय घेतला आणि तो टॅक्स आता त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे। साधारण जिथं जिथं देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न जीएसटी काउन्सिलच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी करतो। जीवनावश्यक वस्तूला तर कमीत कमी कसा टॅक्स लागेल। आज केंद्र सरकार 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचं काम करतं, मोफत। त्याच्याबद्दल पण वेगवेगळी मतप्रवाह असू शकतात आणि ते असले पाहिजे, त्या खोलात मी जास्त जात नाही। परंतु आता ह्या बिलाच्या रूपाने ज्या काही विधायक सूचना सन्माननीय सदस्य एकनाथ खडसे साहेबांनी केलेल्या आहेत किंवा बऱ्याचदा अजून याची अंमलबजावणी होत असताना काही वेगवेगळ्या टेक्निकल अडचणी येतात वगैरे, या अडचणी दूर टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी करतोय। कारण कुठलाही नवीन एखादं धोरण आणलं, नवीन एखादा टॅक्स आणला तर त्याच्यात काही त्रुटी राहत असतात। आता त्या त्रुटी प्रत्येक जीएसटी काउन्सिलला चर्चा करून सगळे राज्याचे अर्थमंत्री तिथं हजर असतात, बाकीचे अधिकारी हजर असतात आणि तिथं ती चर्चा केली जाते आणि त्याच्यातनं बहुमताचा आदर करून त्याबद्दलचे टॅक्स त्या ठिकाणी कमी केले जातात। तरी देखील आता त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत
मी ज्यावेळेस राज्याचं प्रतिनिधित्व जीएसटी काउन्सिलच्या निमित्तानं करीन त्यावेळेस मी हे मुद्दे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने मागे तर मांडलेलेच आहेत, परंतु आताही पुढे ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शेतकऱ्यांना व्यवस्थितपणे दर व त्यांची कुठली पिकं असतील त्याला कसा मिळेल आणि शेतकरी समाधानी कसा राहील अशा प्रकारचा प्रयत्न हे राज्य सरकार सभापती महोदया निश्चितपणे करेल आणि जे राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये म्हणजे जीएसटी कमिशनरच्या हातामध्ये आमच्या त्या सगळ्या अधिकारी वर्गाच्या हातामध्ये त्याच्याबद्दल पारदर्शकता आणण्याच्या करता अजून काही पावलं उचलायची असतील मध्ये आम्ही त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक करत असताना काही बदल पण त्या ठिकाणी केले, नवीन संगणकाचा